हेलो स्टुडंट्स, आज आपण फाइंड करूया एलसीएम आणि एचसीएफ. एलसीएम आणि एचसीएफ कशाचा काढायचे? 72 आणि 120. सर्वात पहिले काय करू आपण? एलसीएम आणि एचसीएफ काढायसाठी प्राइम फॅक्टरायझेशन. प्राइम फॅक्टरायझेशन कोणाचं? 72 आणि 120चं. सर्वात पहिले कशाचं करू? 72चं. 72चं प्राइम फॅक्टरायझेशन कसं करायचं बघा. याला 2 ने डिवाइड करायचं. किती आहे ना? 36. 36 ला 2 ने डिवाइड केलं किती आहे ना? 18. 18 ला 2 ने डिवाइड केलं किती आहे ना? 9. 9 कशाने डिवाइड होते? 3 ने. 3 ने डिवाइड केलं किती आहे ना? 3. 3 ला 3 ने डिवाइड केलं किती आहे ना? 1. तसंच 120 ला डिवाइड करायचं 2 ने. काय येणार? 60. 60 ला 2 ने डिवाइड केलं तर 30. 30 ला 2 ने डिवाइड केलं तर 15. 15 ला 3 ने डिवाइड केलं तर 5. 5 ला 5 ने डिवाइड केलं तर 1. द नेक्स्ट प्रोसेस बघा काय. 72 चे फॅक्टर्स काय आले बघा. 72 इज इक्वल्स टू 2 into 2 into 2 into 3 into 3. यालाच काय लिहू शकतो आपण? 2 raised to power 3 to 3 raised to power 2. तसंच 120 चे फॅक्टर्स बघा काय आले. 120 चे फॅक्टर्स बघा. 2 into 2 into 2 into 3 into 5. यालाच काय लिहू शकतो आपण? 2 raised to power 3 into 3 into 5. तर सर्वात पहिले आपण काढू एलसीएम. एलसीएम मध्ये बघा काय घ्यायचं असतं? हायेस्ट पॉवर घ्यायचा असतो. हायेस्ट पॉवर 2 चा काय? 3. तर 2 चा हायेस्ट पॉवर काय घेऊ आपण? 3. आणि 3 चा हायेस्ट पॉवर काय? 2. तर काय घेऊ? 3 raised to power 2. 5 चा हायेस्ट पॉवर काय? 1. 5 raised to power 1. समजलं एवढं? आता बघा याचा आन्सर काय आहे ना? 360. आणि बघा एचसीएफ काढायचं आपल्याला. एचसीएफ साठी काय करू आपण? लोएस्ट पॉवर. इथे 5 आहे पण इथे 5 नाही आहे ना. मग इथे काय लिहू? 5 raised to power 0. सर्वात पहिले 2 चा लोएस्ट पॉवर काय? 3. 2 क्यूब इंटू 3 चा लोएस्ट पॉवर काय? 1. तर काय घेऊ? 3 raised to power 1. 5 चा लोएस्ट पॉवर काय? 0. 5 raised to power 0. काय ना? 2 चा क्यूब काय होते? 8 इंटू 3 इज इक्वल्स टू 24. निघाला आपला एलसीएम पण निघाला, एचसीएफ पण निघाला. थँक्यू.